अख्खा देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पंढरपूर शहरातील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षासाठी लागणाऱ्या गॅसचे दर 60% वाढले आहेत. तरी देखील रिक्षाला गॅस मिळत नसल्याने 4 दिवसांपासून पंढरपूर शहरातील रिक्षा वाहतूक बंद आहे. त्यामुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. व्यावसायिक ठप्प झाल्याने बचत गटाचे हप्ते, फायनान्सचे हप्ते कसे फेडायचे, घर प्रपंच कसा चालवायचा हा मोठा प्रश्न रिक्षा चालकांसमोर उभा ठाकलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला रिक्षा वाहतूक बंद असल्याने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची देखील गैरसोय होताना दिसते आहे. जय हरी माऊली. माझं नाव धनंजय मोहनमोरे, रिक्षा चालक. माझी सरकारशी विनंती आहे की गॅसची व्यवस्था करा. आम्ही वारकऱ्याची सेवा करतोय. आता सध्या आमचे रिक्षाला गॅस नाही. रिक्षा गॅस होता 54 रुपये, 85 रुपये झाला गॅस, तो पण मिळत नाही. आम्ही जनसेवा करतोय, वारकऱ्याची सेवा करतोय. क्षेत्र गाव आहे पंढरपूर. आम्ही गोपापूर, कैकडे मठ, तंपुरे मठ सर्व सेवा करतोय. आता मग गॅस नाही. गॅस आमचे रिक्षेचा हप्ता आहे 6700 रुपये हप्ता आहे. बचतचा हप्ता आहे. बचत घरी आमचे सकाळी 7 ला घरी आले आणि रिक्षा फायनान्स वाले रिक्षा ओढून आलेत. आमचा धंदा ठप्प झाला. आता रिक्षा सगळं बंद आहेत. रिक्षा सध्या गॅस असून बंद आहे. सध्या आमची इच्छा आहे की सरकारने 1-2 हप्ते आम्हाला माफ करावं बँकेचे. आणि आमच्या शिक्षणाला मुलांचा खर्च आहे, वह्या पुस्तक. आता मुलगा आमचा बाहेर शिकायला आहे, मेस भाडा आहे, रूम भाडा आहे, ते सुद्धा करा पडे आम्हाला. आमचं हातावर पुढे आहे. रिक्षा चाललं तर आमचं घर चालणार, तर आमचं घर कसं चालायचं. आमची विनंती सरकारला की रिक्षा हप्ते माफ करा जोपर्यंत गॅस तेवढं